कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप मोठी चूक केली आहे मी। आईला न विचारता इतका मोठा निर्णय घेतला मी। मला आईला सगळं खरं खरं सांगावं लागेल की कोणत्या परिस्थितीत मी हा निर्णय घेतलाय। कसं सांगू? ती दुखावली गेली तर? पारू आदित्य सोबत पूजेला कशी बसली? तिच्यासोबत पूजेला बसलो होतो तेव्हा पण खूप हर्ट झाली होती। इथे तर मी अख्खं लग्नाचं शूट केलंय, तेही 12 देशांमध्ये लाईव्ह दिसलंय। कसं सांगू तिला? मला तिला दुखवायचंही नाहीये आणि तिच्यापासून काही लपवायचंही नाहीये। हॅलो, काय? ठीक आहे, मी आलोच। प्रीतम, मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज सर्वोपचारार्थे मंगलसूत्रम। आता मंगलसूत्र घालून घ्या। हे पारू, गणी, तू आलास? आणि हे काय गणी इतक्या लवकर झोपला? नाही, मी नाही झोपलो। आणि बा, माझ्यासाठी खायला काय आणलं गावावर ना? आणि माझे ते मित्र भेटले का, दक्ष आणि निकेत, काय म्हणाले ते? अरे बाबा, मी काय गावाला तुझ्या मित्रांना भेटायला गेलतो का? देवदर्शनाला गेलतो ना। हा बर का पारू, बरं झालं मी गावाकडे गेलो। समधी जुनी माणसं भेटली, कुलदैवताचं दर्शन पण झालं। आणि हा, तुला ते देवळातले गुरुजी आठवतात का? ते मला भेटले होते आणि ते म्हणत होते की आज तुमच्या मुलीचं लग्न आहे म्हणून। त्यांचं कोड काय मला उमगलं नाही। हा, पर ते गुरुजी मला नंतर म्हणाले की तुमच्या मुलीचं सगळं चांगलं होईल। तेव्हा माझा जीव भांड्यात पडला। हरीश काही लोकांना रस्त्यावर सापडला, त्याला इथे ऍडमिट केलंय। हरीश, हरीश, ओके ओके ओके, बस। बरं वाटतंय? हो सर। हरीश, अशी कोणती इमर्जन्सी आली होती की तुला शूट सोडून निघून जावं लागलं? काय? मी शूट सोडून निघून गेलो? नाही सर, मी तिथेच रूम मध्ये होतो। माझी तयारी होऊन मी बसलेलो की कोणीतरी बोलवायला येईल आणि मग मला
गरगरल्यासारखं झालं आणि पुढचं मला काहीच आठवत नाहीये सर. जेव्हा मला शुद्ध आली ना तेव्हा या हॉस्पिटलमध्ये या बेडवर होतो मी. मधल्या काळात काय घडलं, मी कुठे होतो, मला खरंच काहीच माहित नाही. पण तू तर तिथे चिठ्ठी ठेवून गेला होतास ना, तुला काहीतरी महत्वाचं काम आहे आणि त्यामुळे तुला जावं लागतंय म्हणून. हो अरे, मी कुठलीच चिठ्ठी लिहिली नाही सर. आणि सर मला जायचंच होतं तर मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुम्हाला सांगून गेलो असतो ना सर. मी अशी कुठलीच चिठ्ठी लिहिली नाही. म्हणजे कोणीतरी मुद्दाम केलंय. हरीश, तू काळजी करू नको. हे कोणी केलंय ना हे मी शोधून राहीनच. प्रीतम, याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची व्यवस्था कर. हो. हरीश, फक्त एक फेवर करशील. ही गोष्ट आपल्या चौघातच राहू दे, घरी कळू देऊ नको. हे कोणी केलंय आणि का केलंय ना याचा शोध मी नक्की घेईन. बरं सर, ते शूट कॅन्सल झालं का? नाही अरे, कॅन्सल नाही झालं, पण तू असं अचानक न सांगता निघून गेलास. मग नाईलाजाने दादाला मॉडेल म्हणून उभं राहावं लागलं, एवढंच. सर माझी खरंच काहीच चूक नव्हती सर. सॉरी सर. पण माझ्यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ झाली असणार. सर पण शूट व्यवस्थित झालं का? हो, शूट व्यवस्थित झालंय, तू काळजी करू नकोस. तू आता फक्त आराम कर आणि लवकरात लवकर बरा हो. हो सर. चल, आम्हाला निघावं लागेल. हा, काळजी घे. हॅलो. फरू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुझ्यासोबत तिथे थांबायचं होतं का? ते लग्नाचं शूट, ते क्षण मला तुझ्यासोबत एन्जॉय करायचे होते. मला ते सगळं अनुभवायचं होतं. पण काय माहिती कसं झालं सगळं. हरी सर, आराम करा तुम्ही. येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.